निवडणुका जवळ आल्या की डांबराचा वास यायला लागतो असं म्हटलं जातं आणि हे आता सत्य ठरताना दिसत आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील बेंबळा ते शिवण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून अवघ्या 4 महिन्यातच रस्त्यावर खड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे। मुख्यमंत्री सडक योजना भ्रष्टाचाराच्या गर्तेत, पाहूया हा विशेष अहवाल। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात बेंबळा ते शिवण हा ग्रामीण रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर झालाय। मात्र केवळ 4 महिन्यातच या रस्त्याची चाळण झाली असून खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि ढिसाळ कामाची उदाहरणे समोर आली आहेत। गिट्टीवर नावासाठी डांबर टाकून काम उरकलंय असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। ठेकेदाराने संपूर्ण रस्त्याचे काम पूर्णही केले नाही आणि केलेल्या भागावरही 4 महिन्यातच खड्डे पडलेत। शिवण येथील स्थानिकांनी या संदर्भात कंत्राटदाराला अनेकदा फोन लावलेत, मात्र यांच्याशी उद्धट भाषा वापरण्यात आली। शासनाचा निधी आणि जनतेचा कर, मात्र रस्ते बांधणीतील हा भ्रष्टाचार कोण थांबविणार? विकासाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च, पण प्रत्यक्षात ढिसाळ काम आणि ठेकेदारांची बेफिक्री। मुख्यमंत्री सडक योजना भ्रष्टाचारांसाठी सोन्याचं अंड तर नाही ना? याबाबत प्रशासन गप्प का? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? सरकार आणि प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। बघता बघता हा बेंबळा शिवण रस्ता आहे, हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला रस्ता आहे। हा या कामाला सुरुवातीला जवळपास 3-4 महिने झालेले आहे। मागच्या वर्षी म्हणजे पावसाळ्यात सुरू झालेला आहे। तेव्हापासून याच्यात G2ची लेअर पडलेली आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। याच्या खाली बसायचा एकदम मातीच आहे, काहीच नाही जात, मोठा उखडलेला सर्व, आणि बरेच लोक रस्त्यानं पडलेले आहे। एक परत दिवशीच आमच्या लाडेगावचा एक माणूस होता, तो पडला, तो बराचसा म्हणजे फ्रॅक्चर आहे, ॲडमिट आहे दवाखान्यात। आणि आम्ही ठेकेदाराला वारंवार फोन लावून सुद्धा तो म्हणताय आमच्याकडे सध्या पैसे नाही। त्याने भरपूर काम घेतलेलं असल्यामुळं त्या कामाच्याकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे। हो, निकृष्ट काम दर्जाचं काम केलेलं आहे। या रोडवर एवढी काही वाहतूक नाही आहे। शेवटी या खेड्यातून जाणारा रस्ता आहे। तेच बघताना मागं एक डांबरीकरण झालेलं आहे, समजा 1 किलोमीटरचं डांबरीकरण, त्यामध्ये बी तोच रस्त्याचं निकृष्ट दर्जा म्हणजे डायरेक्ट डांबरीकरण केलं आहे। त्याचं काही G2 केलं नाही आहे, त्याची काही खोदून एकदम दबाई केली नाही आहे, काहीच नाही केलेलं आहे। मुख्यमंत्री सडक योजनेत इतक्या ढिसाळ पद्धतीने रस्त्यांची कामं होत असतील तर ही योजना खरंच शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी आहे का, की काही मोजक्याच ठेकेदारांची तुबंडी भरण्यासाठी? शासन आणि प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे।